मग 10 लोक त्या गेटवर थांबा। अंतःकरण जड होईल अशी खरं तर ही दृश्य म्हणता येतील। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय या ठिकाणी लुटलेला आहे। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आज बारामतीकरांचा कंठ दाटून आलेला आहे। काटेवाडीमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळतंय। शववाहिनीतून आता अजित पवार यांचं हे पार्थिव काटेवाडीकडे नेताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारे आक्रोश पाहायला मिळाला। दादा दादा अशी आर्त हाक त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून दिली जाते। दादांना अशा प्रकारे शांत बसणं खरं तर कधी कोणी पाहिलेलं नसावं आणि त्यामुळेच दादांची ही शांतता निश्चितच सगळ्यांचं मन हेलावून टाकणारी आहे। आणि मध्ये पार्थ दादा अशी सुद्धा हाक मारली जात होती। अक्षरशः गावकऱ्यांना त्यांच्या समर्थकांना हे अश्रू अनावर आहेत। दिलखुलास वेळेचा पक्का दादा आता मात्र वेळ चुकवून गेलेला असल्यामुळे एक वेगळी नीरव शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कार्यकर्ते लव यू दादा म्हणत आक्रोश करतायत। एका सभेत सुद्धा कार्यकर्त्याने मोठ्याने दादा संबोधित करत असताना लव यू दादा म्हटलं आणि त्यावर सुद्धा अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली होती। मी फक्त बायकोलाच लव यू म्हणतो असं अजित पवार यांनी म्हणाले होते आणि त्यानंतर एकच हशा सभागृहात पिकला होता। तर कुठल्याही गोष्टीवर मिश्किल टिप्पणी करणं, दिलखुलास प्रतिक्रिया देणं हा अजित पवारांचा स्वभाव होता। आणि आता त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये केली जाते आहे। एरवी कायम अजित पवार सकाळी सर्वात आधी उठायचे आणि बाकीचे साखर झोपेत असताना कामाला देखील सुरुवात करायचे। त्यामुळे त्या भीतीने अनेकांना सकाळी उठायची सवय लागली अशा भावना देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। कारण अजित पवार कधीही भेटायला बोलवायचे, कधीही जनता दरबार घ्यायचे किंवा कधीही कुठल्या कामाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळावर हजर व्हायचे। पण आज मात्र सगळे कार्यकर्ते, सगळे नेते बारामतीत आहेत, पण दादा मात्र काळाच्या उदरात गडप होत आहेत। दादा कायमचे विसावलेले आहेत। अख्खं बारामती आज जागा आहे, पण लाडके दादा मात्र आपल्यात नाही आहेत। त्यामुळे अजित पवारांची पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात भरून निघणं अशक्य आहे। त्यांच्यासारखा स्पष्ट वक्ता, रोखठोक नेता आणि दिलदार नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही। आज महाराष्ट्राच्या जनतेनं काल त्यांच्या हक्काचा नेता गमावला आणि आज अखेरचा निरोप अजित पवार यांना देण्यासाठी, त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून नेते कार्यकर्ते बारामतीमध्ये आले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात काल दुर्दैवी निधन झालं आणि तेव्हापासून सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केवळ प्रतिक्रिया ऐकू येतात, ते म्हणजे यावर विश्वास बसत नाही। आणि खरं तर आजचा दिवस हा दादांना अखेरचा निरोप देण्याचा आहे। संपूर्ण राज्यावर खरं तर शोककळा पसरली आहे आणि जनतेच्या मनात केवळ अचंबित करणारा प्रश्न की हे कसं घडलं आणि का घडलं, खरं तर हा सगळ्यांना प्रश्न आहे। राज्याच्या राजकारणात खरं तर पवार कुटुंब नेहमीच केंद्रस्थानी राहिलेलं आहे। जी काही मोजकी कुटुंब राजकीय घराणी ओळखली जातात त्यामध्ये पवार कुटुंबाचं हे स्थान निश्चितच वेगळं आहे। शरद पवार यांच्यामुळे तर पवार घराण्याचा नावलौकिक संपूर्ण जगभर पसरला। मात्र शरद पवारांनंतर जर पवार कुटुंबामध्ये कोणाचा दबदबा होता तर तो होता अजित पवार यांचा। अगदी राज्यातल्या राजकारणापासून ते दिल्लीपर्यंत अजित पवार यांचा हा दबदबा आत्तापर्यंत कसा होता ते आपल्याला अनेक घटनांमधून, राजकीय घडामोडींमधून नेहमीच पाहायला मिळालं। आणि हा पवार घराण्यातला तिसऱ्या पिढीचा चेहरा आता हरपलेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि ज्या शववाहिनीतून अजित पवार यांचं हे पार्थिव काटेवाडीकडे जात आहे, या पार्थिवाबरोबरच निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आहेत। जाणून घेऊया आपण निलेशकडून। निलेश, हे पार्थिव आता काटेवाडीकडे जात आहे, मोठा जनसमुदाय आपल्याला हे पार्थिव नेताना आक्रोश करत असताना ऐकायला मिळालं। काटेवाडी तर संपूर्ण सुन्न झालेलं आहे, काय नेमकं हे सगळं भाऊक वातावरण पाहायला मिळतंय? मोठ्या
जड अंतकरणाने या ठिकाणी आता अजित पवार जे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांना या ठिकाणी आता अखेरचा अलविदा या ठिकाणी करण्यात येतोय. काल रात्री त्यांचं जे पार्थिव जे होतं ते बारामतीतील शासकीय रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि आता ते पार्थिव जे आहे ते त्यांच्या काटेवाडीतले जे घर आहे त्याच्या घरी या ठिकाणी नेलं जात आहे. काही वेळ त्या ठिकाणी तिथं ठेवणार आहेत. गावातली जी स्थानिक मंडळी आहेत त्यांना दर्शन घेण्यासाठी गावामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज 11 वाजता शासकीय इतमात त्यांचं अंत्यविधी होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की आता त्यांचं जे पार्थिव आहे ते कातेवाडीच्या दिशेने रवाना झालेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण शासकीय इतमामध्ये हा अंत्यविधीचा कार्यक्रम होतोय. त्यांच्या सोबत त्यांची दोन्ही मुलं जे आहेत, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, हे त्या शववाहिनीमध्ये आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. खरं तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता काटेवाडीमधल्या घरी दाखल झालेलं आहे. तिथं संपूर्ण कुटुंब असतील किंवा नातेवाईक असतील ते त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे दादा संपूर्ण जनतेचा दादा म्हणून संबोधित केलं जात होतं आणि त्यांच्या अंत्यविधी जी आहे ती 11 वाजता होणारे आहे आणि शेवटचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बारामतीकर आहेत ते आता एकजूट झालेले पाहायला मिळतात. विद्याप्रतिष्ठान मैदान आहे त्या मैदानावर या ठिकाणी पार्थिव जे आहे ते 9 वाजता आणलं जाईल आणि शासकीय इतमामध्ये 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाईल. मात्र दादांच्या जाण्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा जो आहे तो हरपल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली जाते. खरं तर कालपासूनच या बारामती परिसरामध्ये जर बघितलं तर संपूर्ण बारामती परिसर आहे तो आता या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि आज केंद्रातले अनेक मंत्री जे आहेत ते सुद्धा बारामतीत दाखल होतील. स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा हे सुद्धा येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळं आज संपूर्ण दिवसभर जो आहे तो या ठिकाणी अंत्यविधीचा पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता जर बघितलं तर अजित पवार यांच्या पार्थिवासोबत त्यांचे जवळचे निकटवर्ती आणि कुटुंब जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता काटेवाडीच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळतात. निलेश, काटेवाडी ते बारामती हे नेमकं अंतर किती आहे? किती वेळामध्ये ही शववाहिनी त्या ठिकाणी पोहोचेल? अनुपमा जर बघितलं तर अहिल्यादेवी होळकर जे शासकीय रुग्णालय आहे तिथून काटेवाडीचं जे अंतर आहे ते जवळपास 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि या अंतरादरम्यान अनेक बारामतीकर आहेत ते रस्त्यावर थांबून दादांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. महत्वाचं म्हणजे एखादा कर्ता पुरुष ज्यावेळेस असा हरपतो त्यावेळेस घरातला जे मोठा कर्ता जो असतो त्याला सुरुवातीला घरातूनच निरोप दिला जातो. त्यासाठी अंत्यविधी होण्याआधी अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या राहत्या घरी जे आहे ते नेलं जात आहे. तिथं त्यांची शेवटचं जे ओवळणं जे असतं ते ओवळणं होईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात आणलं जाणार आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की निलेश, यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेकदा अजित पवारांच्या पत्रकार परिषदा कव्हर केल्या असतील. पुण्याचे तर पालकमंत्री होतेच. मात्र काटेवाडीमध्ये आणि विशेषतः तुम्ही जेव्हा पालखी कव्हर केली होती तेव्हा काटेवाडीमध्ये एक वेगळा स्वागताचा कार्यक्रम नेहमीच अजित पवारांकडून वारकऱ्यांसाठी असायच्या. काय नेमक्या काटेवाडीच्या काय आठवणी आहेत अजित पवारांच्या? आणि तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा जात होतात तेव्हा अजित पवारांचा दरारा काय नेमकं तुम्हाला यामधलं आठवतंय का? खरंच आपण बघितलं तर प्रत्यक्षात दादा हा हळव्या मनाचा पाहायला मिळाला. बऱ्याचदा दादा मोठ्या आवाजात जरी बोलत असला तरी आतून हा फणसाच्या घरासारखा होता. त्यामुळं आणि कामाचा माणूस जी त्यांनी टॅगलाईन घेतली होती तो खरंच म्हणजे बारामतीमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात कळतं की महाराष्ट्रातली बारामती हे जे तालुका आहे तो तालुक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी सिग्नल पाहायला मिळतात. म्हणजे किती विकासाचा झपाटा जो असतो तो पवार कुटुंबियांनी बारामतीमध्ये केलेला पाहायला मिळतं. दादांच्या जाण्यामुळं बारामतीमध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे त्याचं पुढं काय होणार असं गावकऱ्यांना या ठिकाणी
आता प्रश्न पडलेला आहे. अनेक जी कुटुंब आहेत ते खरं दादांच्या आशीर्वादावर या ठिकाणी उपजीविका करत होते, मात्र त्यांच्या घरात सुद्धा मध्ये काच आता आपल्याला दुखावता पाहायला मिळतात. अनेक कुटुंब जे आहेत की म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही अशा कुटुंबांना दादांनी उदरनिर्वाह केलेला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रासह सगळ्यात जास्त हळहळ व्यक्त केली जाते तर ती बारामतीमध्ये, कारण बारामतीमध्ये अनेक असे कुटुंब जे आहेत की ते फक्त पवार फॅमिलीवरच अवलंबून होते. त्यातलंही एक आपल्याला एक म्हणता येईल. मात्र अजूनही या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या भक्तिभावाने किंवा खरंय, तुम्ही म्हणताय ते अक्षरशः देव मानलं जात होतं. गेल्या काही तासांपासून आपण ज्या प्रतिक्रिया काटेवाडीमधून बारामतीमधून पाहतोय, आमचा देव आज हरपलाय आणि आम्हाला पोरकं करून गेलेल्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. तर एका खरं तर महिलेनं तर सांगितलं की ती काटेवाडीमधली होती की पुन्हा जर अजित पवारांनी जन्म घ्यावा तर तो याच भूमीत घ्यावा, अशी तिनं प्रतिक्रिया दिली होती. खरं तर हे बोल किती महत्त्वाचे असू शकतात आणि किती प्रेम असू शकतं यामध्ये खरं तर हे दिसून येतं आहे. आपण तर आपण ही शववाहिनी पाहतोय, यामधून अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीकडे आता निघालेलं आहे. पार्थ पवार आपल्याला या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. त्याचबरोबर जय पवार सुद्धा या शववाहिनीमध्ये त्यांच्याबरोबर आहेत. तर जे निकटवर्ती आहेत त्यापैकी काही जण सध्या या शववाहिनीतून अजित पवारांचं पार्थिव नेताना पाहायला मिळतात. 5 किलोमीटरचं अंतर आहे बारामती मधून अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेजमधून हे पार्थिव आता काटेवाडीकडे नेण्यात येते. ती काही मिनिटांमध्ये आता काटेवाडीमध्ये पार्थिव पोहोचेल आणि शोकसागरात सध्या काटेवाडीचा हा संपूर्ण परिसर आहे. आबाल वृद्ध या ठिकाणी सध्या जमलेले आहेत आणि शोक सांत्वनासाठी सगळी ही गर्दी जमलेली आहे. मात्र याला गर्दी म्हणता येणार नाही, हा प्रत्येकाला वाटणारा आपल्या घरातला माणूस आज तो गेला असल्याची एक भावना त्यांच्यामध्ये दाटून आली आहे. त्यामुळेच एक वेगळा मोठा अनावर झालेला शोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण गाव सध्या सुन्न झालेलं आहे. जशी काल अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली तेव्हापासूनच काटेवाडीमध्ये एक प्रकारे आक्रोश पाहायला मिळतोय. त्यावेळेस गावातल्या बायका, आजूबाजूच्या सामान्य घरातल्या स्त्रिया या ठिकाणी सध्या जमलेल्या आहेत. तिथलेही आपण काही वेळामध्ये दृश्य पाहणार आहोत. मात्र आपल्याला विश्वास बसणार नाही, ही जी शववाहिनी ज्या रस्त्यावरून चाललेली आहे, एखाद्या शहरातला हा चकाकता रस्ता नाही आहे, तर तालुक्यातून एका गावाकडे जाणारा हा एक भला मोठा रस्ता आहे. म्हणजे खरं तर शरद पवारांनी राजकारण करत विकास साधला, मात्र विकासाचा कळस हा अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून चढवला असं या सगळ्या प्रगतीकडे पाहून वाटतंय. आणि नेहमीच म्हणूनच बारामतीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष असायचं. आत्ता अर्थातच अनेक राजकीय समीकरणं बदलली, मात्र विरोधात असलेले जेव्हा सत्तेत असलेले जेव्हा विरोधात होते तेव्हा नेहमीच एकच केंद्रस्थान असायचं राजकारणाचं, ते म्हणजे पवारांची बारामती. आणि यावरून खरं तर अनेकदा वेगवेगळी आपण यावर वक्तव्य ऐकलेली आहेत. अजित पवार सुद्धा नेहमीच शह देताना, राजकीय भाषेतला जो शह देताना म्हणायचे की पवारांची औलाद आहे, बारामतीमध्ये येऊन दाखवा. तेव्हा अशा प्रकारे अजित पवारांची आज अशी सगळी वक्तव्य वारंवार आठवत राहतील. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या राजकारणाची एक वेगळी छाप पाडणारे एक अत्यंत महत्त्वाचे महाराष्ट्रातले नेते गेलेले असल्यामुळे एक वेगळं खरं तर वातावरण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. बारामती विधानसभा मतदारसंघात अनेक वेळा अनेकांनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकलेले होते. अजित पवारांच्या पराभवाची भाकीतं केलेली होती. पण अजित पवार सुद्धा कसलेले राजकारणी होते. कधीही कोणीही त्यांचा पराभव करू शकला नाही. बारामतीत मोठी लीड घेऊन ते प्रत्येक वेळी निवडून यायचे, कारण बारामती हा त्यांच्यासाठी जसा जिव्हाळ्याचा विषय होता तसा बारामतीकरांसाठी सुद्धा अजित पवार हा जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा विषय होता. त्यामुळे जितकं भरभरून प्रेम अजित पवारांनी बारामतीवर केलं, तितकंच प्रेम बारामतीकरांनी सुद्धा अजित पवारांवर केलं. आणि बारामतीवर त्यांचं प्रेम असण्याचं कारण म्हणजे त्यांचं मूळ गाव हे बारामतीत होतंच, त्याचबरोबर त्यांचा विधानसभा मतदारसंघसुद्धा बारामती आहे. अगदी 3 दिवसाआधीचं आपण फेसबुक पोस्ट अजित पवारांची बघितली तर 3 दिवसाआधीसुद्धा ते बारामतीमध्ये होते. बारामतीकरांशी मनमोकळा संवाद त्यांनी साधला. त्यांच्या काय अपेक्षा आहेत, काय प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि सगळ्या गोष्टी मार्गी लावू या शब्दात त्यांनी बारामतीकरांना आश्वस्त केलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे विद्याप्रतिष्ठान
शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI या अत्याधुनिक सेंटरला देखील त्यांनी भेट दिली होती. तिथे काही कामं सुरू आहेत त्याचा आढावा घेतलेला होता आणि आवश्यक त्या सूचना देखील केलेल्या होत्या. तर अशा पद्धतीचा कामाचा सपाटा असायचा. अजित पवारांचा भल्या पहाटे ते उठायचे आणि कामाला सुरुवात करायचे. कार्यकर्त्यांच्या आधी किंवा अधिकाऱ्यांच्या आधी स्वतः दत्त म्हणून अजित पवार मात्र हजर असायचे. आणि सौरभ, या सगळ्यामध्ये खरं तर आपण पाहिलं की राजकारणातली अनेक जी मंडळी असतात अनेकदा विकास पाहण्यासाठी परदेश दौऱ्यावर जात असतात. मात्र अजित पवारांच्या बाबत हे फार ऐकिवात नाहीये, कारण नेहमी मातीशी, मातीतल्या लोकांशी जोडलेला हा नेता होता. त्याच्यामुळे अजित पवारांचे दौरे जर कुठे असतील तर ते नेहमी गावागावांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वाड्यापाड्यांमध्ये पाहायला मिळायचे. त्यामुळेच मातीशी खऱ्या अर्थानं जर जोडलेला नेता होता तो म्हणजे अजित पवार. आणि म्हणूनच त्यांचा तो जो रांगडा स्वभाव होता, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असायच्या, वक्तव्य असायच्या, अशीच ही मोकळी ढाकळी रांगडी असायची. आणि त्यामुळे अनेकांना खरं तर यामधून हसू यायचं. मात्र अजित पवारांचा हा मोकळा स्वभाव आणि यासारखा नेता पुन्हा होणे नाही, हेच खरं तर वारंवार यामधून जाणवत राहत आहे.